सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. नमस्कार. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. स्वर्गीय दादा कोंडके यांच्या 28व्या स्मृतिदिनानिमित्ताने दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार 2026 सोहळा संपन्न. पुणे विशेष प्रतिनिधी मनोहर कोलते मैत्र संघ पुणे यांच्यातर्फे दादा कोंडके यांच्या 28व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई, भारुडकार लक्ष्मण राजगुरू, लघुशिल्पकार हेमंत चिंचवले आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ संजय तासकर यांना दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. गायिका राजश्री कदम सावंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर श्रीपाल सबनीस प्रेक्षकांना संबोधित करताना म्हणाले की महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ, संत गाडगेबाबा यांच्यासारखे संत होऊन गेले. येथे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी राहिली. त्याच महाराष्ट्रातील राजकीय पुढारी कॅप्टन खरातसारख्या भोंदूबाबाचे पाय धुतात. हे लाजिरवाणे, किळसवाणे आणि निंदनीय आहे. तसेच महिलांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या आयोगाच्या पदावर असलेली व्यक्तीच महिलांचे शोषण करणाऱ्या कॅप्टन खरात वृत्तीला पाठीशी घालत असेल तर हा कसला बुद्धिवादी महाराष्ट्र म्हणावा. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर बळावणारी युद्धखोर प्रवृत्ती संपूर्ण जगाला घेऊन बुडवणार की काय असे वातावरण तयार झाले आहे. या प्रसंगी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. हा कार्यक्रम माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता येथे मनोहर कोलते मैत्र संघातर्फे आयोजित करण्यात आला होता. दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात राजश्री कदम सावंत, हेमंत चिंचवले, जयराम देसाई, डॉक्टर श्रीपाल सबनीस, लक्ष्मण राजगुरू, संजय तासकर आणि मनोहर कोलते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सन्मान सोहळा संपन्न झाला. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा.